मुंबईच्या रॉयल बॉम्बे यॉट क्लब इथं IIMCC विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या समारंभादरम्यान चित्रपट निर्माते मनोज मोरे यांना सन्मानित करण्यात आलं। तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री रायना पांडे यांनी केलं। जव्हार तालुक्यात 2021 पासून जलजीवन मिशन अभियानाची कामं सुरू आहेत। या योजनेअंतर्गत 78 योजनांना मंजुरी मिळाली, मात्र प्रत्यक्षात 6 वर्षात फक्त 6 योजना अंशतः सुरू आहेत। 72 योजनांवर 80% निधी खर्च होऊनही कामं पूर्ण आहेत। त्यामुळे जव्हार तालुक्यातल्या 6 गावातल्या 11 पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला। एप्रिल ते जून महिन्यातील संभाव्य भीषण पाणी टंचाईच्या संकटानं प्रशासनाची झोप उडवली आहे। गारगाई प्रकल्प बाधितांची गाव आणि कुटुंबांचं पुनर्वसन मुंबई महापालिका करणार असून ग्रामस्थांना भरघोस मोबदला दिला जाणार आहे। एक रकमी पुनर्वसन भत्ता, जमिनीचा 5 पट मोबदला, प्रत्येक कुटुंबाला 250 चौरस मीटरचा भूखंड आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे। मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरात 13 जलतरण तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली, मात्र प्रत्येकानं आपल्या जबाबदारीवर पोहावं। अपघात किंवा दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नसल्याची तरतूद नियमावलीत देण्यात आली आहे। देवना डम्पिंग ग्राउंडवरील अनेक वर्षापासूनचा कचऱ्याचा ढीग साफ करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रकल्पाला अखेर MCZMAनं मंजुरी दिली आहे। आता उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीनंतर या सफाई प्रकल्पाला सुरुवात होईल। सोने चांदीच्या दरात प्रत्येकी 1000 रुपयांची वाढ झाली। जीएसटीचं सोन्याचा भाव 1,53,500 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर 2,44,200 रुपयांवर पोहोचले। युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला। मुंबईची मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या लोकार्पणाला पुन्हा नवीन तारीख देण्यात आली। उद्या याचं लोकार्पण होणार आहे। मेट्रो 2Bच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन 5 महिने, तर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन 2.5 महिने उलटले, मात्र लोकार्पणाला मुहूर्त लागत नाही। मेल एक्सप्रेस ट्रेनमधील तक्रारीची अधिकृत नोंद कमी राहावी यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून हेल्पलाईनऐवजी व्हॉट्सअप आणि मोबाईल क्रमांकाचा वापर वाढवण्यात आला, त्यामुळे ते केंद्रीय तक्रारीची नोंदणी कमी दाखवण्यात विभागीय रेल्वेला मदत होते। विरार रेल्वे स्टेशनवर आता 15 डब्यांची लोकल थांबवणं शक्य होणार आहे, कारण विरार स्थानकावर 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण झाले। कारण विरार रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 3A आणि 4A ची उंची 4 मीटरने वाढवली, त्यामुळे इथं आता 15 डब्यांची लोकल थांबवणं शक्य होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 8 एप्रिलपासून सुधारित आणि अधिक प्रवासी अनुकूल वेळापत्रक लागू केले। या अंतर्गत मेट्रो लाईन 9 आणि मेट्रो लाईन 2B या नवीन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा महिन्याभरात स्थगित करण्यात आली आहे, तर M2M प्रिन्सेस या जहाजाच्या 4 पैकी 3 इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं रोरो सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची वेळ महाराष्ट्र सागरी मंडळावर आली आहे। लोकलच्या गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पिवळ्या पट्ट्यांऐवजी लाल रंगाची रेषा आखा, जेणेकरून प्रवासी हे लक्ष्मण रेषेच्या पुढे येणार नाही, तसे आदेश उच्च न्यायालयाने दिले। तर यासाठी रेल्वेने जनजागृती करायला हवी असं आदेशात नमूद करण्यात आलं। मुंबईच्या बांद्रा येथील कलेक्टर कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली। महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीनं जोरदार आंदोलन केले। यावेळी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांची देखील उपस्थिती होती। गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली। वंचितनं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। भिवंडीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले। भिवंडीतील धामणकर नाका इथे चुलीवर स्वयंपाक करत गॅस टंचाईचा निषेध केला। भिवंडी शेतकरी संघटनेनं प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। जिजाई नावाच्या चिमुरडीचा जन्माचा दाखला देण्यास कार्यालयातून दिरंगी केली जाते। शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे अन्यायाच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली। मुंबईत मंत्रालयासमोर काँग्रेस विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। बारामतीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील चौधरी यांच्याकडून बॅनर लावण्यात आले। MBAची CET परीक्षा आजपासून 173 केंद्रांवर होणार आहे। MBAची ही पहिली संधीची परीक्षा आहे। 1,32,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील। यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना MBA MMS ची CET परीक्षा 2 वेळा देता येणार। हापूस आंब्यानंतर आता लिंबांनाही सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका दिला। गेल्या 3 आठवड्यात मुंबई आणि नवी मुंबई परिसरात लिंबाच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाली। घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबांचे भाव जवळपास दुप्पट झाले।
सध्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्यानं राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होतोय. पुढील 2 ते 3 दिवस कामाला तापमान सरासरी इतकं राहील आणि त्यानंतर उन्हाची काहिली वाढेल. तर हळूहळू कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढवेल असं आवाहन विभागाने केलं.